काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्ता संवाद मेळावा औरंगाबादला मी या कामासाठी जाणार आहे, म्हणून आपण कमी वेळामध्ये इथं आला. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला ताकद लावून राज्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे आणता येतील याच्यासाठी आटोकाट आपल्याला प्रयत्न करायचा आहे. 9 विधानसभा आहेत, नगर परिषद 8 आहेत आणि आपला आमदार कोणीच नाही, फक्त हे 2 बिचारे शिक्षकाचे आमदार आपले आहेत. म्हणून आपल्याला या विधानसभेच्या निवडणुकीत अगोदर नगर परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये आपल्याला अगोदर ताकदीने लढावं लागेल. आपले कार्यकर्ते निवडून आले पाहिजेत. अशा प्रकारची भूमिका आपल्याला घेऊन आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा जनतेच्या समोर घेऊन जाण्यासाठी आपण एक दिलानं आपण काम करायला. आताच एकाने मला कानात सांगितलं, काल कोणतं नेता आला आणि तो दुसऱ्याच माणसाला घेऊन गेला. असं जर होत असलं तर ते चुकीचं आहे. नेत्यांनी ज्यावेळेस काँग्रेस पार्टी छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कार्यकर्ता संवाद मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विधान परिषदेचे आमदार सतीशरावजी चव्हाण साहेब, शिक्षक आमदार विक्रमजी काळे साहेब, अभिजित भैया देशमुख शहराध्यक्ष, हनुमंतरावजी भागवत, माजी सभापती डॉक्टर गफ्फार कुरेशी, माजी आमदार नितीनजी पाटील साहेब, अनुराग शिंदे साहेब, युवक जिल्हा अध्यक्ष, शिवाजीराव बनकर प्रदेश कार्याध्यक्ष, कल्याणजी राठोड, एकनाथरावजी गवळी प्रदेश सरचिटणीस, मामूड सोनवणेजी, उपस्थित असलेले सेलचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या तरुण मित्रांनो, सभासद भावांनो, संपर्क मंत्री म्हणून माझी औरंगाबाद आणि जालना निवड केली आणि प्रथमच आपल्या शहरामध्ये आलो. एका पतसंस्थेचंही या ठिकाणी नवीन इमारतीचं उद्घाटन होतं आणि अध्यक्ष साहेबांशी चर्चा केल्यावर म्हटलं की लगेच बैठक आपल्या कार्यकर्त्याची लावा. त्या निमित्तानं या ठिकाणी बैठक लावलेली आहे. स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका होऊ घालण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या राज्याची निवडणूक करणार आहोत. महायुतीच्या माध्यमातून निवडणूक होईल. आपण आपल्या वार्डामध्ये, महानगरपालिकेमध्ये असते, जिल्हा परिषदमध्ये असते, त्या तालुक्याच्या अध्यक्षांनी, शहर अध्यक्षांनी इच्छुक लोकांच्या याद्या मागून घेतल्या पाहिजेत आणि जे निवडून येण्यासारखे लोक आहेत किंवा सध्या दादाचं क्रेज पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात झालेली आहे. म्हणून आम्हाला अपेक्षा आहेत, तुम्हाला मला असं वाटतं की या राज्यामध्ये दादासारखा भविष्यामध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे. पण उभं होणार नाही. आपल्याला त्याच्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका, विधानसभा या ठिकाणी प्रचंड मतांना आपण निवडून आलं पाहिजे. आपण काम असं केलं पाहिजे की तुम्हालाच उमेदवार दिल्याशिवाय पर्याय नाही असं वाटलं पाहिजे विरोधी पक्षाला देखील. म्हणून कार्यकर्त्यांनी संपर्क ठेवावा. याद्याची जशी आत्ताच काळेसाहेबांनी याद्या सांगितल्या तशा अजून मी चालू आहे. काही ठिकाणी माझ्या कानावर आले की या वार्डातले नको दुसऱ्या वार्डातले आपल्या वार्डात घातले. त्याही संदर्भामध्ये ज्यांना निवडणुका लढवायच्या या लोकांनी सगळ्या गोष्टींमध्ये सतर्क राहायला पाहिजे. लोकांचा संपर्क ठेवला पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे आणि आपल्या पक्षाचं धोरणच हे आहे की आपला राष्ट्रवादी ॲप आणि संवाद यात्रा
हे 2 आपलं आता नव्यानं धोरण जाहीर केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आपण घरामध्ये गेलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे आणि राष्ट्रवादीच्या पेजवर आपण टाकलं पाहिजे कुणाकुणासोबत बोलला, कुठे गेला आणि लोकांमध्ये राहिलं पाहिजे. हे निवडणुकीमध्ये आता बघितलं महिलांना जास्त संधी भेटणार आहे, तरुणाला संधी जास्त द्यायचं चाललंय आणि मग कोणी जुन्या लोकांचा अशा आपल्याला संगम करायचे आहे. सगळेच नवीन घेऊन जमणार नाही आपल्याला. त्याच्याबरोबर काही महिला इथे 50% जागा मिळणार आहे, तरुणाला देखील आपल्याला संधी द्यावं लागणार आहे आणि सगळ्या गोष्टीचा मिळून या ठिकाणी वेळ घालायची आपल्याला. म्हणून आज पहिला आपण पक्षाची बैठक आयोजित केली. ज्या मालकांनी जागा दिली आमचे भाईसाहेब त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो, गफार भाईचं. आणि अल्पसंख्याक समाजाला मी आपल्याला एक आश्वासित करू इच्छितो की आज राज्यामध्ये एकच पक्ष असा आहे की बहुजन समाजाला घेऊन चालणारा आपले नेते अजितदादा पवार साहेब आहेत. म्हणून अल्पसंख्याक समाजाने असं काही वेगळं समजायचं कारण नाही. आपण जे युती केलेली आहे ते विकासासाठी केलेली आहे, आपल्या हितासाठी केलेली आहे. म्हणून ज्याचा त्याचा विचार अबाधित आहे. म्हणून काही लोक मुद्दाम संभ्रम निर्माण करणारे, ते यांच्या संग गेले, ते त्यांच्या संग गेले. म्हणून लोकांना ह्या संभ्रमातून बाहेर काढलं पाहिजे. निगेटिव्ह शेक करण्याच्या नादात काही लोक असतात. कार्यकर्त्यांनी गंभीरपणानं आपल्या वार्डामध्ये, मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे. तुम्हाला जिल्हा परिषदची निवडणूक उभारायची असेल, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जिल्हा परिषदची गावं किती आहे, तिथले प्रश्न काय आहे, शिक्षणाची प्रश्नाची काय परिस्थिती आहे, पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे, लाईटची काय परिस्थिती आहे, MDR किती आहेत, ODR किती आहेत, त्यातले तळाजी मंडळ, ह्या सगळ्या गोष्टीची प्राथमिक माहिती असली पाहिजे. कारण त्याची माहिती असल्याशिवाय तुम्ही निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणते कामं करायचे आहेत आणि आपल्याला जे करणं होतं तेच बोलायचं असतं. म्हणून निवडून येण्यासाठी केवळ आश्वासनं खोटे देऊन जमत नाही. ही आपल्या नेत्याची आणि पक्षाची भूमिका राहिलेली आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी हे आपलं धोरण समजून आपण काम केलं पाहिजे. आताच मला चिठ्ठी दिली की काही भागामध्ये अजून अनुदान भेटलं नाही. कारण सरकारने अशा कठीण परिस्थितीमध्ये आपलं सरकार चालवायचा प्रयत्न करतोय. निसर्गाची अवकृपा झाली, ताबडतोबीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, दादा असतील, एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. म्हणून एवढं जरी नुकसान झालं असलं, तुम्हाला विनंती करायची आहे, शेतकऱ्याला विनंती करायची आहे की तुम्ही खचून जाऊ नका, संकोचित विचार करून काहीतरी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे. म्हणून अनुदानाच्या संदर्भात सरकारने मदत केलेली, केंद्राकडून मदत आपल्याला भेटणार आहे. मग पिकाचं नुकसान वेगळं दिलं आहे, तुमच्या जमिनी खरडून गेल्या त्याच्या संदर्भात वेगळी मदत केलेली आहे. विहीर कुणाची खराब झाली असेल, बोलली असेल, त्याचे पैसे वेगळे दिलेले. आमच्या जनावरांचं नुकसान झाले, शेळ्याचं नुकसान झाले, कोंबड्याचं नुकसान झाले, अनेक घरकुलामध्ये पाणी गेले, जिल्हा परिषदेची शाळा गेल्या, पुलाचं नुकसान झालंय. या संदर्भामध्ये सरकार आपल्या पाठीशी राहणार आहे. म्हणून मला सांगायचे की या संदर्भात आपण सतत लोकांच्या समोर बोललं पाहिजे. लाईटच्या प्रश्नासंदर्भामध्ये खूप मोठी आघाडी घेतली. तो प्रश्न आता काही प्रमाणामध्ये सुटलेला आहे. अजूनही त्याला न्याय भविष्याच्या काळामध्ये मिळणार आहे. म्हणून शेतकऱ्याला विनंती आहे की सरकार तुमच्या पाठीशी आहे. टप्प्याटप्प्यानं आपल्याला निश्चितपणे मदत करणार आहे. कार्यकर्त्यांनी खरं तर नोंदणी किती झाली याचा आढावा घ्यायला पाहिजे. सभासदाची नोंदणी कुण्या कार्यकर्त्यांनी केली, निवडणुकीमध्ये कोणत्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या सोबत राहिले आणि पक्षाचा आणि माझा विचार हेच आहे. मी देखील औरंगाबादला मी या कामासाठी जाणार आहे. पुन्हा उज्ज्वल पेळे साहेबांना माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही प्रोग्राम केला. कारण आपल्या कार्यकर्त्याला जर आपण आपल्या अधिकाऱ्याच्या सोबत घेऊन बसलो नाही तर अधिकाऱ्यावर आपली छाप पडणार नाही. पण विरोधी पक्षाच्या लोकांना जर घेऊन फिरलो, मैत्री किंवा कार्यक्रम सर्वची एखादी असला वैयक्तिक ती गोष्ट वेगळी. पण ज्यावेळेस एखादा पदाधिकारी येत असेल तर आपल्या गाडीमध्ये जिल्ह्याचा अध्यक्षच असला पाहिजे, तालुक्याचाच अध्यक्ष असला पाहिजे. ही पक्षाची आणि माझी भूमिका आहे. या पद्धतीने आपल्याला काम करायचं, नाहीतर केडर मोठं होणार नाही, कार्यकर्त्याला ताकद भेटणार नाही आणि ते काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचे आहे. म्हणून आपण कमी वेळामध्ये इथं आला. निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपल्याला ताकद लावून राज्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये
आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार कसे आणता येतील याच्यासाठी अटोकाट आपल्याला प्रयत्न करायचा आहे. मी तुमचा संपर्क म्हणून तुमच्या सोबत आहे. काही कारण समजण्याचं कारण नाही. आपण निश्चितपणे योग्य कार्यकर्त्याला न्याय द्यायचं काम करू अशा प्रकारची ग्वाही देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी सतर्क राहा. तालुका अध्यक्षांनी ताबडतोबीने लोकांना कळवा, ज्याची इच्छा आहे त्यांनी अर्ज करा. पुन्हा बैठका घेऊ आणि उमेदवार घेत असताना लोकांचा विचार घेऊ. या ठिकाणी आपण उमेदवार दिल्या तर जनता देखील आपल्यासोबत होऊ शकते. अशा प्रकारचं या ठिकाणी माझं मत मांडून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रत्येक ठिकाणी आभार.